राज्यात 23 तारखेला महायुतीचं सरकार येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. तर आम्हाला विकास करायचा असून दलित, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहेत असंही फडणवीस म्हणाले. मी 3 वेळा आमदार झालो, यावेळेला निवडून तर येणारच, मात्र येताना मंत्रिपद घेऊनच येईन. रायगडच्या महाड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी हा विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी शेकापच्या भूमिकेवर संताप व्यक्त केलाय. शेकाप नेते जयंत पाटील यांना त्यांनी खडे बोल सुनावले. लढायचं तर सरळ लढा, दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया, पण असे विचित्र वागू नका असा सल्लावजा इशारा ठाकरे यांनी जयंत पाटील यांना दिला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केलाय. तर महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असून मी माझ्या मतदारसंघात बहुमताने विजयी होईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रद्रोही, भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 170 ते 180 जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. मी 35 मतदारसंघात फिरलो असून जनतेचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला असल्याचं सुद्धा रोहित पवार यांनी सांगितलं. एकनाथ खडसेंनी यापुढे कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वरच ठरवेल असं वक्तव्य खडसेंनी केलंय. व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून माझा विजय नक्की आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदेंनी व्यक्त केलाय. महायुतीचे उमेदवार छगन भुजबळांना 1 लाख मतही पडणार नाहीत असा माणिकराव शिंदेंनी दावा केला. 23 नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस स्टेशन आणि न्यायालयामध्ये चक्रा मारावे लागणार असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदासाठी संधी मिळणार नाही अशी टीकाही राऊतांनी केली आहे. भविष्यात सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊ असं काँग्रेसचे लोक म्हणतात. मात्र गुलबर्ग इथं मल्लिकार्जुन खरगेंच्या गावामध्ये सोयाबीनला 3,800 रुपये भाव आहे. आधी तिथे भाव द्या, मग बोला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात फक्त भ्रष्टाचाराचं लॉकेट आहे. त्यांचा सगळा वेळ हा फक्त घरं आणि पक्ष फोडण्यातच जात असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचं दुकान आपल्याला बंद करायचं आहे, संगमनेरमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही असं वक्तव्य करत भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य अजित पवारांना मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडायला पाहिजे अशी टीका काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. रोहित पवारांनी भाजपचे उमेदवार राम शिंदेंवर गुंडागर्दीचा आरोप केलेला आहे. पक्षात प्रवेश करण्यासाठी राम शिंदेंनी गुंडागर्दीचा वापर केला असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे आम्ही राम शिंदेंना मुकादम म्हणतो. मुकादम म्हणजे गुंडांना मुका आणि सर्वसामान्यांना दम असा टोला रोहित पवारांनी लगावला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहित पवारांनी बारामती अॅग्रोमध्ये घोटाळा केलाय असा आरोप सावंत यांनी केलाय. तर रोहित पवार हे आमदार वाटत नसून कायम आंघोळ न केलेलं पोरगं वाटतं अशी खोचक टीकाही तानाजी सावंत यांनी केली आहे. विकासाचा निधी आणल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. तर माझ्यावर आरोप केले जातात याचा मला त्रास होतो असंही त्यांनी म्हटलं. पुण्यात मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडण्यासाठी मतदान केंद्रांच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरातील दुकानं, कार्यालय बंद ठेवण्यात आदेश देण्यात आले. तसंच मतदान केंद्रांच्या परिसरामध्ये मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली. पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये आचारसंहिता भंगाच्या 1,285 तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आली. त्यापैकी 9 मतदारसंघांमधील तक्रारींमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल झाला.